दत्तात्रयांच्या अवतारापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. आपल्या 2-3 दिवसात कथा परत त्या ठिकाणी गेली पाहिजे. आजचा दिवस जरी 10-15 मिनिटं चालेल ना पुढं, काय अडचण नाही. सगळी मंडळी बसली. विशेष म्हणजे सर्व माता महोदय असतील, तुम्ही सर्व मेकअप करून सर्व या ठिकाणी स्वामींच्या सेवेला येतात. ते कोण बाकी एकदा टाळीवर जोरदार वा वा वा. याच्यापेक्षाही जास्त मेकअप उद्या असला पाहिजे त्या ठिकाणी. काय लागणार एवढा मेकअप करून जातो तर मग स्वामींना भेटायला का नाही यायचं ना? त्यांच्यासाठी तो सर्वस्व आहे. ते सर्व चालवणारे बोलवणारे ते फक्त आपण निमित्त. म्हणून काही टेन्शन घेऊ नका. असं तर सोडून द्या, फक्त स्वामींवर धार टाका. त्यांचं वाक्यच आहे, भिवू नकोस. पण त्या ठिकाणी दत्तात्रयांचा अवतार पण आम्ही पाहिला. सर्व मंदिर आम्ही सर्व भारावून गेले. पण त्या ठिकाणी ही दत्त परंपरा त्या ठिकाणी जागेवरती थांबून राहिली नाही. बरं सर्वांनी लक्ष देऊन सर्वांनी कथा ऐकायची. ही दत्त परंपरा तेवढ्या पुढे राहिली असं नाही. मग त्याच्यानंतर श्रीपाद स्वामींनी त्या ठिकाणी ती दत्त परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. ऐकतात ना तुम्ही? श्रीपाद स्वामींनी ती दत्त परंपरा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी ती रुजवली. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ती मोठी करण्याचा प्रयत्न केला. असं वारकरी संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय खूप मोठा आहे. परंपरा खूप मोठी आहे. ती पुढे चालवण्याचं काम केलं. एक दिवस असा नाही आला बरं काही. एक दिवस असा आला का एक दिवशी त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला गंगेच्या कडेने त्या ठिकाणी श्रीपाद स्वामी जात असताना एक पती आणि पत्नी त्या ठिकाणी जीवन संपवण्याकरिता निघाले. क्रोध आला होता संसाराचा. त्या ठिकाणी मूळबाळ होत नव्हतं महाराज. जीवन संपवायचं म्हणत मला म्हणजे लोकांमध्ये विचार आहे. गंगेच्या कडेने निघाले. ते जीवन संपवण्यावर जोर पाहिजे. श्रीपाद स्वामींच्या मुखातून त्या ठिकाणी त्यांना पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी मुखातून आई हे वाक्य बाहेर पडलं. त्या माऊलीनं माघारी पाहिलं. काय आई सांगतात काय असावं. त्या ठिकाणी आपलं जीवन संपवण्याने गेलेली ती माऊली पती पत्नी त्या आईनं माघारी वळून पाहिलं बाबा. आणि त्या आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, तुम्ही आई नावाने हाक मारलेली तुम्ही आई नावाचा शब्द पूर्ण करणार का? श्रीपाद स्वामींनी सांगितलं तो नक्की पूर्ण करू. आता नाही, पुढच्या सांगितलं मला. त्याच्यानंतर श्री नरसिंह सरस्वती म्हणून त्या ठिकाणी त्या नावाने प्रसिद्धी त्या ठिकाणी ती श्रीपाद स्वामींचा अवतार कार्य संपलं. नरसिंह सरस्वती म्हणून त्या ठिकाणी ते प्रगट त्या ठिकाणी झाले. करंजी नगर येथे त्या ठिकाणी ते जन्माला आले. त्या ठिकाणी नरसिंह सरस्वतींचं त्या ठिकाणी कार्य खूप महान आहे. कित्येक उदाहरणं तुमच्या आमच्या समोर ठेवता येते. ही परंपरा त्या ठिकाणी सांगत असताना ही सामान्य परंपरा नाही. त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी आपलं कृतार्थ करण्याकरिता श्री परमपूज्य नानाजी बापूजी रेखे असतील, परमपूज्य सखवाई नानाजी रेखे असतील, परमपूज्य दत्तात्रय रेखे असतील, परमपूज्य कृष्णाजी रेखे असतील, परमपूज्य इंद्राई रेखे असतील. हे रेखे त्या ठिकाणी परिवार त्या ठिकाणी आयुष्यभर यांच्या स्मरणात राहतील. का तर स्वामींनी त्यांच्यावर केलेली कृपा आहे, सामान्य नव्हतं. महाराज त्या ठिकाणी नरसिंह सरस्वतींनी त्या ठिकाणी सांगायला सुरुवात त्या ठिकाणी केली. अवतार कार्य त्या ठिकाणी चालू आहे. 1378 ते 1458 या दरम्यानमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्य त्या ठिकाणी बसवलं. आणि कार्य बसवत असताना गाणगापूर येथे त्या ठिकाणी श्रीपाद स्वामी आणि श्री वल्लभ स्वामींची त्या ठिकाणी पादुकांची स्थापना श्री नरसिंह सरस्वतींनी त्या ठिकाणी आजही केला. तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाहिलं म्हणजे गाणगापूरला जर केला तर काय जी पादुकांची जी स्थापना जी केलेली ती त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती श्री स्वामींनी केलेली. खूप मोठं असताना महान कार्य त्या ठिकाणी दत्त परंपरेचं त्यांनी पुढे साकारलं बाबा. रंगनाथ बाबा ते कार्य पुढे त्या ठिकाणी साकारत असताना श्री सरस्वती स्वामींनी त्या ठिकाणी खूप मोठं कार्य त्या ठिकाणी बसवलं. ती परंपरा पुढे चालवण्याचं काम केलं. आणि त्या ठिकाणी ते कार्य पुढे नेत असताना दिवसामागून दिवस निघून गेले. अनेक वेळा त्या ठिकाणी आपलं जीवन आणि आपलं त्या ठिकाणी कार्य त्या ठिकाणी संपवण्याकरिता त्या ठिकाणी सर्व काही सहकार्य केलं. श्री श्रीराम यात्रेच्या दिवशी त्या ठिकाणी कर्दळीवनामध्ये येऊन त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरिता त्यांनी सुरुवात केली. ऐकतात ना तुम्ही? तपश्चर्या करत असताना सामान्य नाही महाराज, देव संत जे अवताराला येतात, संत अवताराला येतात
महाराज त्या ठिकाणी संतांचा अवतार कार्य कशा करीत असं जर कोणी विचारलं तर या जगाच्या कल्याणाकरिता त्या ठिकाणी संत त्या ठिकाणी येत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्ट विधी परंपरे. त्या जगाच्या कल्याणाकरिता संत महात्मे त्या ठिकाणी अवतारला येत असतात. संत सामान्य नाही. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धारावया आले दीनजना. दीनजनांचा त्या ठिकाणी सांभाळ करण्याकरिता संत महात्मे येत असतात. त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना 300 वर्ष पूर्ण झाली महाराज. 300 वर्ष तपश्चर्या त्या ठिकाणी संत कुठे येत नाही. कोणत्या जागेवर संत येत नाही. संतांनी पाहिलं तरी आपला उद्धार बरं बाबा. तुम्ही सर्व भाविक भक्त आज एवढ्या संख्येने याच्यापेक्षा उद्या परवा भरपूर संख्या येणार आहे. सगळ्यांना स्वामींचं दर्शन होईल असं नाही. काही स्वामींचं दर्शन करत आहे का त्याच्या पायावर पाय ठेवून डोक्यावर पाय ठेवून पुढे जातात महाराज. ऐकतात का तुम्ही सर्वांनी लक्ष असू द्या. हे सेवेकरी त्या ठिकाणी ह्या सर्व माऊली आहेत. काही पुरुष मंडळी आमचे मित्रत्व सगळे बंधुत्व त्या ठिकाणी आहेत. इथं उभे राहिल्यानंतर काही लोक त्यांचं ऐकत नाही. त्यांना तोडवून पुढे जातात का स्वामींचं दर्शन घेण्याकरिता. बाकी लई गोड आहे. स्वामींच्या मंदिराचा कळस जरी पाहिलं तरी मोक्ष आहे. स्वामींच्या समोर जाऊन उभं जरी राहिलं तरी आपला उद्धार आहे महाराज. संतांनी पाहिलं तरी आपला उद्धार आहे. काय उत्तर आहे त्यासाठी. मी निघालो तुम्ही येता का माझ्या स्वामीला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का.
निघालो तुम्ही येता का स्वामींना भेटाया तुम्ही सारे येता का एक टाळी वाजवा जोरदार सर्वांनी जोरदार निघालो